श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार, आज दत्त जयंती निमित्त आज आपण हा व्हिडिओमध्ये त्यांची दत्त महाराजांची जन्मकथा, इतिहास आणि 24 गुरूंची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया दत्त महाराजांची जन्मकथा. दत्त महाराजांची जन्मकथा बघणार आहोत. श्री दत्तात्रय हे श्री देव, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या एकत्रित शक्तीचा अवतार मानले जातात. त्यांच्या जन्माबद्दलची प्रसिद्ध कथा अशी आहे. अत्री ऋषी आणि अनुसया माता अत्यंत तपस्वी आणि सद्गुणी होते. अनुसया मातांचे पतिव्रत संपूर्ण जगात प्रसिद्ध होते. देवयानी सुद्धा त्यांचा गौरव ऐकू येत होता. त्रिमूर्तींनी म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना अनुसया माताची परीक्षा घ्यायची होती. एके दिवशी ते भिक्षुकाच्या रूपात अत्री ऋषीच्या आश्रमात आले आणि म्हणाले, आम्हाला भिक्षा द्या, पण अटीसह तुम्ही आम्हाला लग्नावस्थेत अन्न द्या. हे ऐकून अनुसया माता दिग्ध झाल्या नाहीत. त्यांनी आपल्या शक्ती वापरून त्या 3 भिक्षुकांना लहान मूल बनवले आणि त्यांना योग्य रीतीने भिक्षा दिली. यामुळे तिन्ही देव प्रसन्न झाले आणि अनुसया माता व अत्री ऋषींना वर दिला, आमच्या तिघांच्या अंशातून जन्मलेला एक दिव्य पुत्र तुम्हाला व्हावा. त्या दिव्य बालकाचे नाव होते दत्तात्रय. दत्त म्हणजे दान केलेले आणि अत्रेय म्हणजे अतिवृत्त. हा दत्त महाराजांचा जन्मकथाची कहाणी आहे. आपण त्यांचा इतिहास बघणार आहोत. दत्तात्रयांचा इतिहास. श्री दत्तात्रय हे एक विराट आणि अतिद्रिय स्वरूपाचे योनी होते. ते अवधूत म्हणजे सांसारिक बंधनापासून पूर्णतः मुक्त असलेले महान तपस्वी. त्यांनी आयुष्यभर अखंड ध्यान आणि ज्ञान साधना केली. दत्तात्रयांनी जीवनभर गुरु शिष्य परंपरेचा प्रसार केला. त्यांनी अतिगुरु म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या परंपरेतूनच नंतर श्रीपाद, श्री वल्लभ, नृसिंह सरस्वती, गोंदवलेकर महाराज, स्वामी समर्थ, माणिक प्रभू इत्यादी महान संत पुढे आले. त्यांची गाथा गुरुचरित्रे म्हणजे अतिशय सुर्ण वर्ण केलेली आहे. तर दत्तात्रयांचे 24 गुरु कुठले आहे? जीवनातील शिक्षण श्री दत्तात्रयांनी सांगितले की त्यांचे गुरु कोणते. ते म्हणाले, माझे 24 गुरु आहेत, मी त्यांच्याकडून वेगवेगळे धडे घेतले. तर त्यांचे आपण 24 गुरु बघणार आहे आणि त्यांची शिकवण काय आहे. पहिला आहे पृथ्वी, धैर्य, सहनशीलता, सर्वांचे ओझे उचलण्याची क्षमता. दुसरा आहे जल म्हणजेच पाणी, शुद्धता आणि शांतता. तिसरा आहे अग्नी, शुद्धीकरणाची शक्ती, तेज आणि ज्ञान. चौथा वायू, स्वतंत्रता आणि जगात विहरणे पण आसक्ती न ठेवणे. पाचवा आकाश, विस्तार आणि निर्लपता. सहावा चंद्र, काळानुसार बदल होतात पण मूल स्वरूप चांगले राहते. सातवा आहे सूर्य, ज्ञान घेणे आणि देणे, कर्म करत राहणे. आठवा आहे कबूतर म्हणजेच पिंगळा, अतिप्रेमामुळे त्रास होतो, आसक्ती दुःख होते. नववा आहे अजगर, किमान इच्छांनी जगणे, मिळेल ते स्वीकारणे. समुद्र, गंभीरता आणि स्थिरता. 11वा पतंग, आकर्षणातून विनाश आणि मोह करू नये. 12वा मधमाशी, थोडे थोडे जमवणे पण संचय न करणे. 13वा हत्ती, इंद्रियांचा मोह विनाश करते. 14वा आहे हरिण, आवाज गाणी यामुळे भुलणारे मन. 15 आहे मत्स्य म्हणजेच मासा, जिभेच्या चवीने संकटात सापडतो. 16 वेशाची कथा, अपेक्षा सोडल्यावरच शांती मिळते. 17वा पक्षी, लोभ सोडल्यावर हलकेपणा मिळतो. 18वा सर्प, एकांत, शांतता कमी, समाज संगती. 19 कोळी, आपण जाळे स्वतः तयार करणे आणि स्वतः संपवणे. पुढचा आहे भुंगा, ध्यानाने इच्छित गुण अंगी होतात. पुढचा आहे लहान बालक, निर्दोष, अहंकार रहित जीवन. 22वा आहे कुमार, धैर्य आणि धीराने आकार देणे. 23वा आहे लोहार, कर्मात एकाग्रता. 24वा आहे बाणकार, ध्यानात पूर्ण एकाग्रता, आसपासच्या गोष्टींची जाणीव नसणे. तर असे टोटल 24 गुरु दत्तात्रय महाराजांचे जीवनामध्ये होते. त्यांची शिकवण काय आहे? दत्तात्रय सांगितले की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्राणी, प्रत्येक परिस्थिती आपला गुरु होऊ शकतो. आपण त्यातून शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. अतिशय छान प्रकारची शिकवण आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.